आज आपण इकडे बनवणार आहोत मिरचीची भजी आणि त्यासाठी आपण सगळ्यात पहिला मिरच्या घेतलेल्या आहेत मोठ्यावाल्या. त्याला आपण चांगलं चिरून घेणार आहोत कारण त्याच्यामध्ये आपल्याला भरायची आहे बटाट्याची भाजी. ही फक्त बेसनमध्ये आपण फ्राय करणारी भजी नाही बनवणार आहोत. आपण हे अशी भजी बनवणार आहोत का त्याच्यामध्ये जी आपण वड्यामध्ये बटाट्याची भाजी बनवतो ना ती भाजीसुद्धा आपण याच्यात टाकणार आहेत. त्याच्यासाठी आपल्याला साईडने नीट कटिंग करून याच्यामधल्या ज्या बिया आहेत त्या सर्वात पहिला काढून टाका, कारण बिया तिखट नसतात पण बिया चांगल्या नसतात पोटासाठी. तर आपण त्या एक एक करून सगळ्या नीट चिरून त्याच्यातलं सगळ्या बिया काढून टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये बटाट्याची भाजी रेडी करून ती भरणार आहोत. तर हे बघा, आता मी पटापट सगळं रेडी करून घेतो, एक एक करून काढून घेतो. तर आपण इकडे मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि एकदम बारीक बारीक कटिंग करून आपल्याला घ्यायचं आहे, कारण आपल्याला याचं वाटण बनवायचं आहे. आणि ते वाटण आपण बेसनमध्ये नाही तर आपण जो बाफलेली बटाटी आहेत त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. कसं ते मी तुम्हाला दाखवतो. व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत बनवून राहा, तुम्हाला नीट आजची रेसिपी एकदम समजेल. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही मित्रांनो. आणि तुमच्या फॅमिलीमध्ये पण ही व्हिडिओ तुम्ही शेअर करत जा, म्हणजे त्यांना पण असं छान छान काय काय बनवून घरीच बनवून खाता येईल. तर आपण खलबत्ता घेतलेला आहे. तुम्ही मिक्सरला सुद्धा वाटण करू शकतात, बट जे दगडाच्या खलबत्त्यामध्ये जी चव असते ना ती आहे ना. तर आपण इकडे आलं, लसूण सगळं जे बारीक बारीक कटिंग करून घेतलेलं आहे सर्वात पहिला आपण त्या खलबत्त्यामध्ये एकदम चांगलं पिसून घेणार आहोत. आणि हे बघा, मस्त दगडाचं आहे म्हणून त्याच्यामुळे छान एकदम हे होते. तर तुम्ही बघू शकतात एकदम छान, एकदम बारीक बारीक एकदम चांगलं पिसून गेलेलं आहे इकडे. पण आता आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे राई, जिरं आणि ओवा. त्याच्याने चव अजून छान येते भजीमध्ये. आणि ओव्याचा फायदा असा असतो, ओवा आणि जिरा, की तुमचं पोट फुगत नाही. बटाट्याची भाजी असू दे किंवा बेसनामुळे. त्याच्यामध्ये हे चांगलं मिक्स करून घ्या. आता याच्या एकदम थोडंसं वाटून घ्यायला, परत जास्त नाही, नॉर्मली, कारण ते काय ऑलरेडी त्याच्यामध्ये पूर्ण मेल्ट होऊनच जाईल. आणि आता इकडे आपल्याला बटाटी घ्यायची आहेत बॉईल केलेली. तर ही बटाटी आहेत बॉईल केलेली. मी तिकडे 3 बटाटी घेतलेली आहेत, खूप होती 3 बटाट्याची भाजी पण. तर आपण आता ही सगळ्यात पहिला हाताने चांगली फोडून घेऊया. आणि बटाटी बॉईल केल्यानंतर कमीत कमी 20-25 मिनटं साईडला ठेवून द्या, थंड होऊ द्या. डायरेक्ट हात घालू नका, नाही तर हात भाजेल. मी 20 ते 25 मिनटं साईडला ठेवून दिलेले आहेत. आणि आता याच्यामध्ये आपण ते वाटण टाकतोय, जे आपण चांगलं इकडे वाटण एकदम बारीक बारीक याच्यात पिसून घेतलेलं आहे. मिक्स करा. त्याच्यानंतर आपण याच्यात मसाले ॲड करूया. तर हे बघा, हे मसाले आहेत आपले, घरचा मसाला आहे, थोडी हळद आहे. त्याच्यानंतर आपण थोडंसं मीठ टाकूया चवीनुसार, कारण ऑलरेडी आपण मीठ आपण बेसनमध्ये पण टाकतो थोडंसं, म्हणून आपण याच्यात पण ठेवा. तुम्ही प्रमाण कमी ठेवा याच्यात, कारण दोन्ही याच्यात आपल्याला टाकायचं आहे. बेसन जेव्हा तुम्ही कालवतील तेव्हा त्याच्यातसुद्धा आपल्याला मीठ घालायचं आहे. आणि हे चांगलं हाताने परत एकदा मिक्स करून घ्या, म्हणजे जेणेकरून याचं वाटण, मसाले सगळ्या भाजीला नीट लागतील असं. आणि आता आपण फायनली इकडे असं करणार आहोत की आपण थोडे थोडे बटाट्याची भाजी घेणार आणि मिरच्यांच्या मध्ये आपण जिकडे कट मारलेले आहेत त्याच्यामध्ये भरणार आहोत. तर चला आपण सगळे रेडी करून घेऊया आणि मग मी तुम्हाला दाखवतो. तर बघा, इकडे चांगलं एकदम मी मस्तपैकी सगळं बटाट्याची भाजी पूर्ण भरतो आहे नीट. आणि त्याच्यानंतर आपल्याला काही नाही करायचं, मी फक्त छान भरून साईडला एक एक करून अशी साईडला ठेवून द्या. आणि आपल्याला डायरेक्ट असेच बेसनामध्ये बुडवायचे आहेत. हे बघा, पूर्ण रेडी झालेलं आहे आपल्या इकडे बटाट्याची भाजी भरून. आता आपण बनवूया बेसन. तर आपण इकडे एक टोप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 2 बाऊल आपण बेसन घेणार आहेत, बेसनाचं पीठ 2 बाऊल. आणि एक हाफ बाऊल आपण घेणार आहेत तांदळाचं पीठ. तर हे बघा, आता आपल्याला याला चांगलं एकदम मिक्स करायचं आहे हाताने, की जेणेकरून दोन्ही पीठ एकमेकांमध्ये मिक्स झाले पाहिजेत. आणि याच्यामध्ये आपण आता मीठ टाकणार आहोत, म्हणून मी तुम्हाला पहिलाच बोललेलो मीठ भाजीमध्ये थोडं कमी घ्या. त्याच्यानंतर आपण मसाला घेतलेला आहे, थोडीशी आपण हळदी टाकणार आहोत इकडे, हळदी. आणि मस्त आता हळदी आणि सगळे जो मसाला आहे त्याला चांगलं मिक्स करून घ्या.
जेवढं मीठ वगैरे एक साईडला नाही राहिलं पाहिजे असं मिक्स करून घ्या पूर्ण. आणि याच्यामध्ये आपण आता पाणी घालणार आहोत. पाणी पण थोडं थोडं घालत जा, जेणेकरून आपल्याला एकदम पण पाण्यासारखं नाही करायचं आहे, थोडंसं जाडच ठेवायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे आपण आता चांगलं मिक्स करून घेऊया. एवढं पाणी खूप होईल तुमच्यासाठी. आणि आपलं इकडे बेसनाचं रेडी झालेलं आहे. छान प्रकारे तुम्ही बघू शकतात, बेसन पण एकदम मस्त गुळगुळीत नरम नरम झालेलं आहे. तर आपण आता याच्यामध्ये चांगल्या मिरच्या बुडवून घेऊया आणि तेलामध्ये फ्राय करूया. तर एक मिरची मी तुम्हाला दाखवतो आपल्याला कशी बुडवायची आणि कसं हे करायचं आहे. तर ही मिरची आहे, तिला चांगलं असं हे करून आणि आपल्याला फक्त ही आपल्याला तेलामध्ये घालायची आहे. तर चला आपण तेल गरम करत ठेवूया साईडला आता. तर तेल पण आपलं गरम झालेलं आहे आणि आता आपण एक एक करत बेसनमध्ये बुडवून भजी आपण इकडे फ्राय करायला टाकूया. आणि भजी फ्राय करताना तेलापासून थोडासा हात लांब ठेवला तरी चालेल, कारण कधी कधी काय तेल पटकन हातावर उडते. थोडी काळजी घेत जा कोणती गोष्ट करताना. आणि आपण इकडे आता भज्या मस्तपैकी फ्राय करतोय. काही लोक फक्त मिरचीची भजी करतात, जी फक्त बेसनमध्ये बुडवून आणि फ्राय करतात. बट आपण याच्यामध्ये भाजीसुद्धा मिक्स केलेली आहे, काहीतरी वेगळं करून करण्याचं ट्राय करतो आहे आपण. आणि मला खरंच माहीत आहे की खूप छान बनेल, म्हणून तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि काय रेसिपी बनवायला जास्त टाईम नाही लागणार आहे. नॉर्मल घरातल्या सामानाने आपण बनवलेली आहे, नाही बाहेरचे मसाले यूज केले आहेत की नाही अशी कोणती गोष्टी यूज केल्या की जी बाहेरनं तुम्हाला आणावी लागेल. सर्व आपल्या घरी असते, त्याच्यापासूनच आपण बनवतो आहे. तुम्ही बघू शकतात भजीला एकदम चांगला कलरसुद्धा आलेला आहे आणि आपली भजी इकडे पूर्ण शिजलेली सुद्धा आहे. आपण 7-8 मिनटं चांगली फ्राय केलेली आहे. आता आपण हिला काढून घेऊया. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही आहे. तर चला मित्रांनो, मी खाऊन घेतो, तुम्ही पण छान लगेच पटापट जाऊन ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा आणि नक्कीच तुम्हाला आवडेल.